आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी राजकारणात सक्रिय झाल्यात। सुलभा गायकवाडांच्या हस्ते विकास कामांचा धडाका सुरू आहे। कल्याणमध्ये लागलेल्या बॅनरवर फक्त फडणवीस अजितदादांचा फोटो आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र फोटो त्या ठिकाणी नाही। उल्हासनगर हिलाईन पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या आठवड्यापासून आमदारांच्या निधीतून विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदारांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले। याबाबत जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी देखील विकास कामांना सुरुवात झाली, त्या अर्थी सगळ्यात सुरुवात झाली असे सांगत सूचक संकेत दिले। आमदार गणपत गायकवाड यांच्या विकास कामांचा जो शुभारंभ होतोय आणि त्यांच्या निधीतून जी कामं होत आहेत त्यांचं आज शुभारंभ माझ्या हस्ते म्हणजे त्यांची सहपत्नी त्यांच्या हस्ते करण्यात आलेत आणि अशी विकास कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही करत राहू असा मी त्यांची सहपत्नी म्हणून शब्द देतो। हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ते लावलेले बॅनर आहेत, त्यामध्ये असा कोणताही हेतू नाही आणि अशी कोणती त्याच्यामध्ये अडचणीची गोष्ट नाही। अजित पवारांचा फोटो दिसतोय, मात्र सीएम मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा फोटो आपल्या बॅनरवरती ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये बैठक झालेली, चर्चा झालेली की यापुढे आपल्या कुठल्याच बॅनरवरती त्यांचे फोटो लावू नये, अशातला काय भाग आहे का? अजून नाही, असा काही भाग नाही आहे, त्याच्यामुळे त्याकडे काही लक्ष देऊ नये असा काही विषय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।